हे आहेत श्री राम चौबे, जे पीए आहेत अजित पवारांचे. यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून. 2023 पासनं पीए ला माहिती आहे, पीए चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 एप्रिलला 10 नोव्हेंबरला 2025 ला आत्ता म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला अमुक झालं तेव्हा राम चौबे सीपी ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी सीपी ऑफिसला पोहोचलोय. म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत. एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते. वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग. हे पूर्णचं पूर्ण बघा, डिमांड नोटीस पासून सगळं हे पीएना माहिती होतं. आणि हे लेटर जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सॲपवर शेअर करण्यात आली. हे 15 नोव्हेंबरचे. हे सगळे डिटेल्स. एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय. आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव FIR मध्ये येईल. आता पुढचे मी दाखवते तुम्हाला. हे दुसरे OSD अजित पवारांचे, ढाकणे नावाचे. हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल केलेत आणि हे पाठवलेत. एक मिनिट, अजून एक होते ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते. तर या सगळ्यांनी आता आपण दिग्विजय पाटलांचे जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे. प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे जे तिने ईओडब्ल्यूला पण लिहिलंय आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलंय. त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. आणि तरीही 18 तारखेपासनं आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव FIR मध्ये आलेलं नाही. तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ बोलणं होतं. आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय. गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आणि मला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही FIR तुमच्या बावधन पोलीस स्टेशन मधनं आणि ईओडब्ल्यू कडनं जर मागून पार्थ पवारवर आज